बालारामजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले आणि प्रत्येकाने आपण पाहतोय मोलाची साथ भरीव योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलं गेलंय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी समोर यायचे. सर्वांना विनंती असेल या आपण या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडला जातोय. त्यानंतर 40+ आमचे सर्व खेळाडू सर्वांना विनंती आपण सुद्धा सर्वांनी या. लगेचच जशी ही उद्घाटन सोहळा संपेल लगेच टॉस केला जाईल आणि पहिल्या मॅचला त्या ठिकाणी प्रारंभ केला जातोय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व बुद्धिमत्ते दे आराध्य मोरेश्वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती त्या गणराया चरणी नतमस्तक होऊन आपण पाहतोय या स्पर्धेला सुरुवात केली जाते. संकटमोचन गणपती बाप्पा आपण पाहतोय आणि त्यांच्या चरणी या ठिकाणी हार अर्पण केला जाते, पूजा केली जाते. गणेशाच्या कोणतंही कार्य म्हटलं तर गणपती बाप्पाचं पूजन नेहमीच आपण पाहतो हिंदू संस्कृतीनुसार. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. त्यानंतर बजरंगबलीच्या प्रतिमेला सुद्धा या ठिकाणी हार अर्पण केला जाईल. खरं तर एक चांगली स्पर्धा, बरेचसे मान्यवर या ठिकाणी उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित आहेत. या विभागातील एक मोठं मैदान. खरं तर या मैदानावरती बरेचसे सामने आपण नेहमीच पाहत असतो. चांगल्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती केलं जातं आणि आज सुद्धा तितकेच दर्जेदार आयोजन आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी हार अर्पण केला जातोय. ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या आऊसाहेब जिजाऊ, ज्या सत्पुरुषाने हे स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण केलं ते राजे शिवछत्रपती, ज्या वारसदाराने हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या उराशी बाळगलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या तिन्ही महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या सर्व स्पर्धेला सुरुवात करीत आहोत. खरं तर बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेत. सर्वांना विनंती आपण पुढे यायचंय. पूजन या ठिकाणी पार पडलं जाते. त्यानंतर हार अर्पण केलं जातो. त्यानंतर आता श्रीफळ या ठिकाणी वाढवलं जाईल आणि त्यानंतर आपण पाहतो यष्ट्यांचं पूजन खेळपट्टीवर आणि खेळपट्टीचं अनावरण आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी केलं जाईल. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांना विनंती असेल आपण पुढे यायचंय. त्या ठिकाणी आत्मारामजी पाटील साहेबांना सुद्धा विनंती आपण सुद्धा या ठिकाणी येते. त्यानंतर बाळारामजी पाटील साहेब आपण सुद्धा पुढे या. सरपंच संदीपजी जोशी सरपंच साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा पुढे यायचे. सर्वांनी पुढे या. कारण अभिमन्यूजी पाटील आपल्याला सुद्धा पुढे विनंती असेल आपण सुद्धा पुढे यायचे. कारण आपली स्पर्धा आहे आणि एक चांगलं आयोजन आहे. सर्वांच्या साथीनं आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. त्यानंतर टीम टेंबोड्याचे कॅप्टन आपण सुद्धा पुढे या. पालेश्वरीचे कॅप्टन आपण सुद्धा पुढे या. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल. प्रारंभिक पहिली मॅच त्यांची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर लगेच आपण टॉस त्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत आणि या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. खरं तर एक धाव आरोग्यासाठी 40+ खेळाडू खरं तर आपला व्यवसाय असेल त्यानंतर आपली नोकरी असेल सर्व सांभाळून खरं तर क्रिकेट या खेळाच्या प्रेमापोटी गुलशन म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा पुढे यायचं. या क्रिकेट या खेळाच्या प्रेमापोटी आपण पाहतो जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मैदानावरती ते खेळ करण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपलं शरीर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा साथ देतं. कारण फिटनेस फार आयुष्यामध्ये महत्त्वाचा असतो आणि एक धाव आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्य आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर मी सर्वांना विनंती करतो की आपण खेळपट्टीवरती रवाना व्हायचं. त्या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन, विकेटचं पूजन, जी खेळपट्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते पाटा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती आज बरेचसे खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्या खेळपट्टीचं त्या मातीचं ज्या मातीने खरं तर बरेचसे खेळाडू घडवले, ज्या मातीने खरं तर बरेचसे खेळाडू घडवले, ज्या मातीने खरं तर ज्या बऱ्याचशा खेळाडूंना नावारूपाला आणलं
त्या मातीचं आपण पूजन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. त्यानंतर दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल, आपण आपल्या 12ही प्रतिनिधींना घेऊन खेळपट्टीच्या समांतर रेषेमध्ये उभं राहायचंय. राष्ट्रगीतानं या स्पर्धेला सुरुवात होईल, त्यानंतर लगेच टॉस होईल आणि त्यानंतर या पहिल्या मॅचचा आगाज मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, बाउंड्री लाईनला जे खेळाडू त्या ठिकाणी बसलेत त्यांना सर्वांना विनंती असेल, चला सर्वांना विनंती आहे, आपण लगेच यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीचं पूजन या ठिकाणी केलं जाईल. हॅलो 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 चला, ही सर्वांना विनंती असेल, आपण यष्टीचं पूजन करून घ्या. लगेचच या स्पर्धेला शुभारंभ केला जाईल. बरेचसे मान्यवर आपण पाहतोय या ठिकाणी या स्पर्धेला उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. त्या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन यष्ट्यांचं पूजन त्या ठिकाणी केलं जाते. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या विभागातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वच अग्रेसर असणारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या शुभास्ते आपण पाहतोय. पवित्र शुभास्ते या ठिकाणी यष्ट्यांचं पूजन, खेळपट्टीचं अनावरण त्या ठिकाणी केलं जात आहे. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल, आपण आपल्या 12ही प्रतिनिधींसह खेळपट्टीवरती उपस्थित राहायचंय आणि खेळपट्टीला समांतर रेषेमध्ये उभं राहायचं. आपण या जसा उद्घाटन सोहळा पार पडेल, आपण राष्ट्रगीताने या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत आणि त्यानंतर पहिल्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. पहिली मॅच आज आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पालेश्वरी पाले बुद्रुक आणि त्यांच्या विरोधात टीम टेंभोडे या दोन संघादरम्यान पहिली मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टननी त्या ठिकाणी तयार राहायचं आहे. फार चांगलं असं हे मैदान, चहूबाजूनी सुसज्ज असं हे मैदान, ज्या मैदानाला आपण पाहतोय अगदी झालर चारही बाजूनी सजवलं जात आहे. त्यानंतर उत्कृष्ट असं व्यासपीठ, त्या व्यासपीठावरती बरेचशा पाहुण्यांची रेलचेल आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्यानंतर चमचमत्या मनाला भुरळ घालतील अशा ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, प्रथम, द्वितीय, त्यानंतर प्रत्येक सामन्याचा सामनावीर साठी आपण पाहतोय चमचमत्या ट्रॉफीज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. त्यानंतर एक सुंदर असं व्यासपीठ आपण पाहतोय. त्यानंतर व्यासपीठाच्या बाजूला उजव्या बाजूला खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडू कक्षामध्ये जी टीम बॅटिंग करेल ती टीम आपण त्या खेळाडू कक्षामध्ये पाहणार आहोत. आणि सुंदर असं मैदान, त्या मैदानावरती पाटा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये खेळाडू तर खरं तर आपलं नशीब आजमावणारे, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न नक्कीच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतील. परंतु कोणत्या खरं तर फलंदाजांना पोषक असं वातावरण, गोलंदाजांना पोषक असं वातावरण निर्माण करण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जातोय. PTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खरं तर कव्हर केली जाते. त्यानंतर आमचे सुधीर आगलावे ज्याच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये जोडले गेलेत, खरं तर स्कोरच्या भूमिकेत प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना नेहमीच पाहत असतो. या विभागामध्ये ज्या ज्या वेळेला मोठ्या स्पर्धा होतात त्या वेळेला सुधीर आगलावे यांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते.
चला दोन्ही टीमला विनंती असेल आपण समांतर रेषेमध्ये त्या ठिकाणी उभं राहायचंय. राष्ट्रगीतानं या स्पर्धेला सुरुवात होतीये. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण सुद्धा त्या ठिकाणी समांतर रेषेमध्ये उभं राहायचं आणि ज्या खेळाडूंनी डोक्यावरती कॅप घातल्यात परिधान केल्यात त्या कॅप त्या ठिकाणी रिमूव्ह करायच्या आहेत. कॅप ज्यांनी परिधान केलं त्यांना विनंती असेल आपण कृपया कॅप रिमूव्ह करा, कारण राष्ट्रगीत या ठिकाणी जे आपलं देशाचं राष्ट्रीय गीत आहे ते या ठिकाणी वाजवलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण शुभारंभ करणार आहोत. बरेचसे मान्यवर खरं तर क्रिकेट या खेळाच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. उद्घाटन या स्पर्धेचा सोहळा नुकताच पार पडलाय. एक साथ सावधान. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जय 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 हे भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. चला मी मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस या ठिकाणी उडवायचा आहे. पालेश्वरी पाले बुद्रुक आणि टीम टेंभोडे या दोन कॅप्टन दरम्यान त्या ठिकाणी टॉस केला जाईल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो आणि पहिल्या मॅचला लगेचच सुरुवात होतीये. पहिली मॅच आपण पाहतोय. पहिल्या राऊंडचे सगळे सामने 4 ओव्हरचे कंपल्सरी खेळवले जातील. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं डोनेशन या ठिकाणी आलंय. त्यांचं मनापासून धन्यवाद. खरं तर आणि त्यांना विनंती असेल आपण आपल्या शुभासे या ठिकाणी श्रीफळ वाढवून या स्पर्धेला सुरुवात करायची. मी काशीनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण प्रमोद पाटील यांच्या शुभासे प्रमोददादा पाटील यांच्या शुभासे या ठिकाणी त्यानंतर सन्माननीय नामदेव शेठ यांना विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. त्यानंतर गुरुनाथजी भोईर साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यावं. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो टॉस कोणी जिंकलाय? चला टेम्बोडे टीम आपण टॉस जिंकलाय. जो निर्णय घेतला त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करा. टीम टेम्बोडे संघाला विनंती असेल आणि सर्व पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. फार चांगली अशी स्पर्धा